येडोबाच्या नावानं चांग भलं. मी ऋषिकेश सूर्यवंशी वाळवंटी यात्रेच्या निमित्तानं आज आलेलो याराडला. त्यात इथली गर्दी म्हणजे एकदमच तुफानच असलेल्या गर्दीमध्ये आपल्याला बी 2-4 दोस्त भेटलेत. त्या समद्यासनी एका साईडला नेलं. अनिल कपूरच्या नायक पिक्चरवानी इंटरव्ह्यूज घ्यायला सुरुवात केली. तेवढ्यात घरातल्या चिल्ल्या पिल्ल्यांचा तमाशा सुरू झाला. दिसलं दुकान जा खायला ह्योच कार्यक्रम सुरू केलाय. फालुद्याच्या आणि मंचुरियनच्या अशी वाटणी चालल्या जणू काय प्लेट सोन्याच्या असल्यावानी. 2 पीस तुझं 3 पीस माझं. दाबून खाल्ल्याच्या नंतर चिल्ली पिल्ली म्हणायला लागली, लुची दादा आम्ही बी तुझ्या संगणच जत्रत येणार. वाळवंटी यात्रेमध्ये पोचल्यानंतर इकडे एक प्रथा आहे. देवाची जी ज्योत असती तिला तेल व्हायचं असतंय. आपण बी तेल व्हायलं नंतर देवाचं दर्शन घेतलं. येडोबाच्या नावानं चांग भलं. देवाचा जो जागर असतोय तो पूर्ण रात्र उठतो. त्यात गोंधळ आणि ओव्या म्हटल्या जात्यात. व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता सगळे भक्ती भाविक आज पूर्ण रात्रीत जागरण करणार. दर्शन घेतल्याच्या नंतर चिल्लर पार्टीनं गेमच केला. जमिनीवरच लोळायला लागलीत. म्हणत्यात खेळणं पाहिजे तरच घरला येणार. तुम्हासनी तर माहितच असेल बारक्या पोरांचं आणि खेळण्याचं नातं म्हणजे जणू काय 7 जन्माचं. सोंडक्यानं तर सिस्टीम हँग केली. तासभर जमिनीवर लुळून ट्रकचीच मागणी केली. आता शेवटचा पर्याय म्हणजे ट्रक विकत घ्यायला लागला. शॉपिंग करून घरला जात होतो तेवढ्यात येराड गावचं दोस्त भेटलेत. त्यांच्यापर्यंत ह्यो व्हिडिओ नक्की पाठवा. पत्रा म्हटल्यावर प्रसाद तर घ्यायलाच पाहिजे. लागलीच 2 किलो मेवा घेऊन टाकला. तेवढ्यात कडनं आवाज आला, पाहुणं तुम्हासनी दिसतोय व्हिडिओचा छंद, घ्या की आमचा गुलकंद. लागलीच पॅक केला. अशा तऱ्हेनं अजून एक दिवस पार पडला. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.